अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान. योगेंद्र पवार यांनी केली पाहणी. बारामतीमधील ग्रामीण भागात काल मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते योगेंद्र पवार यांनी बारामतीमधील पंधरे गावातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या केळी आणि इतर पिकांची पाहणी केली आणि यावेळी मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झाल्याचं दिसून आलं. सरकारने लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित मदत द्यावी अशी मागणी योगेंद्र पवार यांनी केली आहे. या पाहणीवेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. काय तुमचं नाव आहे? खरं तर काल अवकाळी पाऊस झालाय. किती एकरामध्ये तुमचं कलिंगड होतं आणि साधारणतः किती नुकसान झालंय? माझं नाव अनिकेत धुमाळ, माझं गाव धुमाळवाडी. माझं कलिंगड 2 एकरचा प्लॉट होता. 2 एकरामध्ये माझी रोपं होती, 12,000 रोपं होती. 12,000 रोपांमध्ये आज त्या प्लॉटला 40 दिवस पूर्ण झाले. 40 दिवस पूर्ण झाले, पण काल अचानक ह्या गारपिटीच्या पावसाने पूर्ण प्लॉटचं नुकसान झालेलं आहे. प्लॉटमध्ये आता काहीच राहिलं नाही. प्लॉटमध्ये म्हणजे थोडं पण काय राहिलं नाही की त्यातून काय आपल्याला मिळेल असं. तुम्ही आता उल्लेख केला युद्धाच्या अगोदर जो काय या पिकाचा फळाचा दर वेगळा होता आणि आता वेगळा दर होता. साधारणतः युद्धाच्या अगोदर किती दर होता आणि जर तो दर आता मिळाला असता तर साधारणपणे किती नुकसान त्या दरानुसार तुमचं झालं असतं? युद्धाच्या आधी जो दर होता तो दर जर मला ह्या प्लॉटला जर सापडला असता तर माझं 20 लाखाचं उत्पन्न ह्या प्लॉटमध्ये मला भेटलं असतं. पण युद्धामुळं दर खूप कमी झाले, त्याच्यामुळे मला ते काय भेटलं नाही. शासनाकडे काय मागणी? एकरी साधारणतः शासनानं किती पंचनामा करून किती रक्कम अनुदानाची त्या ठिकाणी दिली पाहिजे अशी तुमची मागणी आहे? हे सगळं झाल्यानंतर शासनाने फक्त आमची एकच अपेक्षा शासनाकडे की आम्हाला समाधानकारक शासनाने निर्णय घ्यावा याच्यावरती. दादा, आज ग्रामीण भागाचा दौरा करताय. खरं तर गेल्या 2 दिवसापूर्वी अवकाळी पाऊस झालाय, वारं पडलंय. या वाऱ्यामुळं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. तुम्ही शेतकऱ्यांच्या बांधावरती आलाय, काय नेमकं पाहायला मिळालं? काय नेमकं शेतकऱ्यांची समस्या आहे? आज सकाळपासून आपण आता असा हा पाहणी दौरा करतोय. जास्त करून नुकसान इथं पंधरे भागात झालंय. पवईमाळ, धुमाळवाडी ह्या गावांमध्ये जास्त नुकसान झालेलं आहे. आता आम्ही वेगळे वेगळे सगळे प्लॉट बघितले. केळ्यांचं प्रचंड नुकसान झालंय, हरभऱ्याचं प्रचंड असं नुकसान झालंय. ऊस सगळा हा शेतकऱ्यांचा खराब झालेला आहे. एक कलिंगडचं पण आपण एक प्लॉट बघितला, तो पण आता पूर्णपणे खराब झालेला आहे. असं खूप मोठं नुकसान या परिसरातल्या सगळ्या शेतकऱ्यांचं इथं झालेलं आहे. आणि तुमच्या माध्यमातून आम्ही ह्या शासनाला विनंती करतो की लवकरात लवकर एक नुकसान भरपाई किंवा एक स्पेशल पॅकेज आपल्या बारामती तालुक्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना इथं मिळायला पाहिजे आणि लवकर मिळावं. पंचनामे हे आम्ही करतोय. ह्याच्या आधी पण पंचनामे आम्ही केलेले आहेत. इथं आता आमचे एक शेतकरी बांधव आहेत, त्यांनी मला आता सांगितलं की गेल्या वर्षी असंच एक अवकाळी पाऊस झालेला आणि साधारण 1.5 एकरमध्ये त्यांना 5,000 रुपये तिथं देण्यात आले होते. असं तेव्हा सांगण्यात आलं होतं की 1.5 एकरासाठी 5,000 रुपये मिळतील आणि ते पैसे आजपर्यंत त्यांना इथं मिळालेले नाहीये. ते बरोबर आहे ना? 5,000 रुपयांनी हे नुकसान काय भरून निघू शकत नाही. कमीत कमी 1 लाख रुपये एकर असं एक स्पेशल पॅकेज आपले जे कृषी मंत्री आहेत भरणे मामांनी आमच्या सगळ्या बारामती तालुक्यातल्या शेतकऱ्यांना दिलं पाहिजे. शेतकऱ्यांचं नुकसान झालंय, शासकीय अधिकाऱ्यांनी अद्यापही पंचनामे अजून केले नाहीत. काय शासनाकडे तुमची मागणी असणार? पंचनामे हे तर झालेच पाहिजेत, लवकर झाले पाहिजेत. ते होत नाहीयेत. आम्ही पण तिथं पाठपुरावा करू, आम्ही पण तिथं फॉलोअप घेऊ आणि लवकरात लवकर हे पंचनामे होतील अशी अपेक्षा ठेवतो. काल जो अवकाळी पाऊस झालाय या भागामध्ये साधारणतः कशाचं जास्त नुकसान झालंय? तुमची देखील 8 एकर क्षेत्र आहे तुम्ही असं सांगितलं. किती एकर तुमची केळी होती आणि किती नुकसान तुमचं आतापर्यंत या पावसामुळे झालंय? नमस्कार, मी संजय धुमाळ, धुमाळवाडी, तालुका बारामती, जिल्हा पुणे इथला एक शेतकरी आहे. माझा आता 1.5 एकराचा केळीचा प्लॉट आहे. 1.5 एकराच्या केळीमध्ये 80% केळीचा प्लॉट हा जमीनदोस्त झालेला आहे. अवकाळी पाऊस अचानक आल्यामुळे शेतकऱ्यावर मोठं संकट आलेलं आहे आणि पाऊस न म्हणता तो गारपिटीचा पाऊस होता. असं अख्ख्या सगळ्या क्षेत्रामध्ये गारा पडल्या होत्या आणि गारांच्या ह्याच्यामुळे प्रचंड असं नुकसान शेतकऱ्याचं झाले आहे. हार्वेस्टिंगला आता मला म्हणजे आत्ताच वेन चालू झाली होती केळीची, तर 1,80,000 रुपये आतापर्यंत माझा खर्च झालेला आहे. पण आता हे खर्च सुद्धा माझा त्यातनं निघणार नाही. म्हणजे शेतकऱ्याचं आता मोठं अतोनात नुकसान झाले. ह्या भागात ऊसाचं पण मोठ्या प्रमाणात क्षेत्र आहे. तर ऊसाचं पण मोठ्या प्रमाणात असं नुकसान झालेलं आहे. त्याच तोडीत केळी पण आहे आणि आता शेतकरी असा हातबल झालेला आहे. शासनाचे कोणते अधिकारी या ठिकाणी आले होते का? जे काही नुकसान झालंय त्या नुकसानीचं पंचनामा काय झालाय का?
नुकसानीचा अजून पंचनामा काहीच झाला नाही. आणि महत्वाचं म्हणजे सांगायची एवढीच बाब की तालुका कृषी अधिकारी वगैरे आले होते आमच्या प्लॉटला भेट द्यायला. तालुका कृषी अधिकारी यांनी भेट दिली आहे. आता इथले आपल्या मंडलचे कृषी अधिकारी वगैरे आहेत आणि आपल्या जे खाली करणारे त्यांचा स्टाफ आहे त्यांना आता आदेश दिलेले आहेत त्यांनी. आता त्यांना आपले कागदपत्रे म्हणजे 7/12/8 वगैरे त्यांचं प्रिंट वगैरे फोटो वगैरे बांधावर जाऊन फोटो काढून त्यांना ते कागदपत्रे पूर्ण करायचे. पण सरकारला एकच विनंती आहे, आदरणीय दत्तामा भरणे असतील, त्यांना कृषी मंत्री असतील, भरणे मामांना एकच आमची एक कंताने विनंती आहे की लवकरात लवकर शेतकऱ्यांपर्यंत कशी भरीव अशी मदत पोच होईल याचं त्यांनी थोडंसं काहीतरी एक बजेट मांडून त्याला एखादं पॅकेज वगैरे देऊन, त्या केळीसाठी वेगळे पॅकेज, ऊसासाठी वेगळे पॅकेज आणि छोटी बारकी पिकं असतील आणि डाळिंबाचं पण मोठं क्षेत्र आहे आमच्या भागामध्ये. डाळिंबाचं अत्यंत मोठं प्रमाणात नुकसान झाले. डाळिंब शेतकऱ्यांनी सुद्धा आज डोळ्यात पाणी. ऊसाला ह्याला तरी केळीला म्हणता येणार. आता माझा 1,80,000 खर्च झालाय आणि जर डाळिंब क्षेत्र 1 एकर असेल तर 1 एकराला आता 10 ते 12 लाख रुपये आज शेतकऱ्याचा खर्च झालाय. वरनं नेट टाकण्यापासून हे केलं. आज शेतकरी डोळ्यात पाणी. सगळ्या अख्ख्या त्या गारांमुळं आपल्या डाळिंबाच्या ह्याला स्पॉट आलेले आहेत आणि काही तर फळं अख्खी गळून झाडाखाली पसरण झाली आहे. त्यामुळे आता शेतकरी आता एवढा हातबल झालेला आहे. त्याच्यामुळं अवघड परिस्थिती आहे. शेतकऱ्याचं पूर्ण कंबरट मोडलेलं आहे. मग शेतकऱ्याला आता कोणच वाली नाही राहिला अशी परिस्थिती झाली. तालुक्याला आमच्या एकच वाली होता, अजित पवार. अजित पवार असं व्यक्तिमत्व होतं की ते आतापर्यंत तालुक्यात छोट्यातल्या कार्यकर्त्याला जरी काय कुठं काय झालं, दादांना जर रात्री 12-1 वाजता जरी फोन केला तर दादा तिथून यंत्रणा चालू करत होते आणि सकाळी 6 वाजता ऑन ड्युटी प्लॉटवर आज दादा आमच्या इथं असते. एवढीच आम्ही खंत व्यक्त करतो बारामतीकर म्हणून की दादा आज आमच्यात असते तर आज आम्हाला काहीतरी थोडासा हातभार मिळाला असता आणि काहीतरी तरतूद करून भरीव अशी मदत मिळाली असती. आज दादा गेल्यामुळे आज दादांची आम्हाला उणीव पावलं पावली म्हणजे शनोशनी आज पावलं पावली तुम्हाला म्हणजे सर्व शेतकऱ्यांना आज उणीव जाणत आहे. शेतकरी आज कालच ढासाढासा एवढे रडत होते, म्हणजे माय माऊली एवढ्या रडत होत्या की बाबा शेतकऱ्यांना एवढं डोळ्यात पाणी होते की आज आमचे दादा असते तर आज काही ना काहीतरी घटना झाली असती. पण आज डोळ्यात पाणी म्हणजे आता शब्द फुटत नाहीत एवढीच आता ही झालेली आहे. शेतकऱ्यांना हातबल झालाय शेतकरी. काय आता शेतकऱ्याला बोलता बी येणार नाही अशी परिस्थिती. त्यामुळं आज दादा असते तर दादांनी काही ना काहीतरी निर्णय घेतला असता आणि या अडीअडचणी सोडवल्या असत्या आणि काही ना काहीतरी मंत्रिमंडळात बसून आदेश देऊन काहीतरी दत्तामा भरणे आता कृषी मंत्री त्यांना आदेश देऊन बाबा आमच्या तालुक्यात अशी अशी घटना घडली आणि ही घटना अशी जास्त लांबपर्यंत पण घडली नाही. एवढ्या 2-3 किलोमीटरच्या आसपासच एवढी घटना घडली. धुमाळवाडी असेल, पंधरे असेल, पवईमाळ एवढ्या 2-4 गावामध्येच ही घटना अशी गारपिटीची झाली आणि ही गारपीट न म्हणता ही अवकाळीच गारपीट होती आणि शेतकऱ्याचं पार आता कंबरट बसले आणि ह्यातून शेतकरी आता सावरू शकणार नाही. मग शेतकरी आज जमीनदोस्त झालाय. शेतकऱ्याला कोणच वाली उरला नाही अशी परिस्थिती आज सर्व शेतकऱ्यांची झालेली आहे.